नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण उभे आहोत आपल्या चियाच्या प्लॉटवर. तुम्ही साधारणपणे बघू शकता. आत्ता जवळपास याची लागवड करून याला पेरून साधारणपणे 90 दिवस जवळपास पूर्ण होत आहेत. 8 नोव्हेंबरच्या रोजी याची आपण लागवड केली होती आणि आता तुम्ही बघू शकता की याची वाढ कितपत झालेली आहे. साधारणपणे आता 5.5 फुटाच्या जवळजवळ याची हाईट झालेली आहे आणि आता शेवटचं पाणी आपल्याला एकदा याला भुईदंडाने द्यायचं. याच्या आधीचे आपण जेवढे पण पाणी दिलेले आहे चियाला ते सगळे स्प्रिंकलरच्या साहाय्याने दिलेले आहेत, पण आताचं जे पाणी ते आपल्याला भुईदंडाने द्यायचं. गेल्या वर्षी मी सगळे पाणी स्प्रिंकलरने दिले होते, पण शेवटचं पाणी जे होतं ते स्प्रिंकलरने देण्यामुळे चियाचं पीक जे ते पसरल्या गेलं होतं, म्हणून ती परेशानी काढता वेळेस त्याची जी खूप जास्त परेशानी झाली होती. म्हणून यावेळेसचं जे शेवटचं पाणी आहे ते आपल्याला भुईदंडाने द्यायचे. आता याची लागवड कशी केली होती, एकरी आपण बी किती वापरलं होतं, खत कुठलं वापरलं होतं किंवा लावता वेळेस आपण काय काळजी घेतली होती, याचा सगळा डिटेल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकला होता. या चॅनलवर आपले टाकलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन तो बघा. तुम्ही बघू शकता की आता याची हाईट जवळपास, आता तुम्हाला चियामध्ये एक माणूस येताना दिसतो, पण तो पूर्णपणे झाकलेला आहे. जवळपास 5.5 ते 5.6 फुटापर्यंत या पिकाची वाढ झालेली आहे. तुम्ही बघू. आता सगळ्यात जास्त आता 15 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की याला ज्या मंजुळा ज्या आहेत, जशा तुळशीला ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता की याच्या ज्या मंजुळा आहेत त्याचं पण जी वाढ आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आणि मधमाशी आपलं काम चालू ठेवत आहे किंवा बऱ्यापैकी बऱ्याच वोम्यामध्ये काम झालेलं सुद्धा आहे. 40 ते 45 दिवसाच्या नंतर, 50 दिवसाच्या नंतर आपलं काम संपतं मित्रांनो. आपल्याला फक्त पाणी देण्याचं काम करावं लागतं. कुठल्याही खताचं याला व्यवस्थापन आपण केलं नव्हतं. फक्त आपण याला दिलं होतं सुरुवातीच्या वेळेस आपण याला DAP पेरलं होतं. त्याच्यानंतर एकदा फक्त युरिया 1 बॅग एकरी मी टाकलं होतं. त्याच्यानंतर कुठली फवारणी नाही, कुठलं औषध नाही. 50 दिवसाच्या नंतर फक्त आपल्याला याच्यावर लागते मधमाशी. मधमाशीचा खूप मोठा वाटा आहे. जसा कांद्यामध्ये मधमाशीचा खूप मोठा वाटा आहे, कांद्याच्या म्हणजे बियाच्या कांद्यामध्ये, तसंच चियाच्या पिकामध्ये सुद्धा आपल्याला मधमाशी खूप अत्यंत महत्त्वाचं एक घटक मानला जातो. तर आपल्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता. आता साधारणपणे कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण मधमाशांचा बऱ्यापैकी वावर आपल्या प्लॉटवर आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण आहे. आपलं पीक 100% आणि हमखास चांगलंच येणार आहे, कारण की आत्तापर्यंत जर ज्याचं पीक चांगलं आहे, इथून पुढचं 100% उत्पन्न चांगलंच होणार. फक्त मधमाशीने आपल्या कुठल्याही पिकामध्ये, कांदा असू द्या, टरबूज असू द्या किंवा चिया असू द्या, या पिकामध्ये मधमाशीचा खूप मोठा वाटा असतो. फक्त मधमाशीने साथ द्यायला पाहिजे. 100% आपलं पीक, हमखास आपलं पीक चांगलं येतं. तुम्ही बघू शकता की आता ही जी आपण बघू शकतो मंजुळा म्हणू शकता किंवा याला तुम्ही ओंबी म्हणू शकता, ते कशा प्रकारे याची वाढ झालेली आहे. बऱ्यापैकी साधारणपणे एक वीतभर याची जी मंजुळा आहे ती दिसू शकते. जांभळ्या रंगाची फुलं आहेत. नंतर याच फुलांचं रूपांतर नंतर बियामध्ये होतं. तुम्ही बघू शकता याची वाढ. मित्रांनो, आता आपण सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस पहिल्यांदा चिया घेतला होता, काही चुका केल्या होत्या. चुकांमधूनच आपण शिकत गेलो होतो की सुरुवातीला आपण खूप दाट पेरल्या गेलं होतं. तर दाट पेरल्यामुळे पीक तर भरगतचं दिसतं, पण त्याला उत्पन्न खूप कमी येतं. त्याच्यानंतर आपण थोडंसं प्रमाण याचं कमी केलं होतं. गेल्या वर्षीची चूक झाली होती ती यावर्षी आपण केली नाही. त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा केली होती की गेल्या वर्षी आपण स्प्रिंकलरचं पाणी दिलं होतं. सगळे पाणी जे असतात, आता हे 6वं पाणी, याला 5 ते 6 पाणी लागतात. साधारणपणे 5 ते 6 पाण्यामध्ये चिया पूर्ण येऊ शकतो. पण जमीन जर तुमची खडकाळ असेल किंवा चांगली माथ्यावरची जमीन असेल आणि काळीची जमीन नसेल तर पाणी जास्त लागू शकते. साधारणपणे 7 ते 8 देखील पाणी लागू शकतात. पण ही जमीन पूर्ण काळीची आहे. साधारणपणे 5 ते 6 पाण्यामध्ये पण याचं भागून जातं. तुम्ही बघू शकता की आपण आता हे 6वं जे पाणी आज चालू करणार आहोत. तर सध्या आता पाईप लावणे वगैरे चालू आहेत. तर ते पाईपाच्या सहाय्याने आपण आता मोकळं पाणी सोडून देणार आहोत, जेणेकरून हे दिलेलं पाणी साधारणपणे 15 ते 20 दिवस ओल राहणार. आणि 15-20 दिवसामध्ये आता ह्या ज्या लागलेल्या मंजुळा ज्या आहेत त्या वाळायला सुरुवात होतील. याच फुलांचं रूपांतर नंतर बियामध्ये होईल. नंतर हार्वेस्टरच्या सहाय्याने आपल्याला चियाचं हार्वेस्टिंग करून घ्यायची. त्यावेळेस नक्की एक मी व्हिडिओ बनवेल की याची हार्वेस्टिंग कशी करतं, आपलं नुकसान किती होतं, कुठली पद्धत चांगली राहील, थ्रेशरने काढलेलं चांगलं राहील किंवा हार्वेस्टरने काढलेलं चांगलं राहील. मित्रांनो, तुम्ही देखील जर चिया उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या चियाची वाढ कशा प्रकारे झालेली आहे आणि तुम्ही किती पाणी देत आहे चियाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. एका मित्राने कमेंट केली होती की साधारणपणे 1 किलो बस होतं बी एकरी. तर मित्रांनो, आपापल्या अनुभवानुसार असतं की आता प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी चुकातून शिकत असतो. तर साधारणपणे
मी 1700 ग्राम, जसं की व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 1700 ग्राम एकरी मी चिया टाकला होता. पुढच्या वेळेस ट्राय करेन की साधारणपणे 1.5 किलोवर आपण मॅनेजमेंट करून बघूयात. मित्रांनो, असेच जर व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद मित्रांनो.